एककांचं परस्पर रूपांतर कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत. वस्तुमान मोजण्याचे एकक म्हणजेच परिमाण आहे ग्रॅम आणि त्यापेक्षा मोठे एकक म्हणजे किलोग्रॅम. तर या एककांचं परस्पर रूपांतर कसं करायचं ते आपण पाहूयात. 3 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, म्हणून 3 किलोग्रॅम म्हणजेच 3 गुणिले 1000 बरोबर 3000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, 1000च्या अर्धे 500 म्हणून अर्धा किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम. 500च्या अर्धे 250 म्हणून पाव किलोग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम आणि अर्धा अधिक पाव म्हणजेच पाऊण 750 ग्रॅम. धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक म्हणजेच परिमाण आहे लिटर, त्यापेक्षा लहान एकक आहे मिलीलिटर. आता या एककांचं परस्पर रूपांतर आपण पाहूयात. 4 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, म्हणून 4 लिटर म्हणजे 4 गुणिले 1000 बरोबर 4000 मिलीलिटर. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, 1000च्या अर्धे 500 म्हणून अर्धा लिटर म्हणजे 500 मिलीलिटर. 500च्या अर्धे 250 म्हणून पाव लिटर म्हणजे 250 मिलीलिटर आणि अर्धा आणि पाव मिळून होतो पाऊण लिटर म्हणजेच 750 मिलीलिटर.